नमस्कार, मी डॉक्टर संदीप शंकरराव आडके, अस्थिरोग तज्ज्ञ आणि इलिझरो स्पेशालिस्ट म्हणून सोलापुरात मी कार्यरत आहे. पण आज सोलापूरच्या मध्य विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी भरून मी आपल्यासमोर उभा आहे आणि निवडणूक आयोगाने मला हिरा म्हणजे डायमंड हे चिन्ह दिलेलं आहे. आणि या निवडणुकीमध्ये मला कुठल्याही पक्षाचं पाठबळ किंवा पार्श्वभूमी नसताना मी माझी ही नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे. तो केवळचा एकच अजेंडा घेऊन की सोलापूरचा जो गेल्या 50 वर्षामध्ये ऱ्हास झालेला आहे, अधोगती झालेली आहे, तर ती भरून काढण्यासाठी आणि सोलापूरला परत पहिल्यासारखं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी फक्त प्रोग्रेस या अजेंड्यावर सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून मी प्रतिनिधित्व करत आहे. आपलं राजकारणामध्ये पदार्पण करण्याचं मूळ कारण काय? आता खरं तर हे राजकारण मी म्हणणार नाही, हे समाजकारण आहे. आपण बघताय की गेल्या 4.5 वर्षामध्ये सोलापूर विचार मंच स्थापन करून आम्ही एक मोठा लढा उभा केला आणि सोलापूरमधली सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची अनधिकृत कोजनरेशनची चिमणी गेल्या 15 जून 2023 रोजी आपण पाडली. आणि त्याचमुळे 29 सप्टेंबरला यावर्षी आपलं अद्ययावत होडगी रोड विमानतळ आपल्याला बघता आलं. आणि आज 23 डिसेंबरपासून सोलापुरातनं गोवा आणि मुंबईच्या फ्लाईट्स ह्या सुरुवातीला चालू होत आहेत. जवळजवळ ही गोष्ट सोलापूरला मिळवण्यासाठी 14 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. आणि हा जो संघर्ष होता आमचा 4.5 वर्षाचा, त्या संघर्षामध्ये आम्ही प्रत्येक राजकीय पक्षाकडं, त्यांच्या आमदार खासदारांकडं, सगळ्यांकडे गेलो की सोलापूरचं विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी आम्हाला पाठिंबा द्या आणि मदत करा. पण एकाही राजकीय पक्षाने किंवा लोकप्रतिनिधींनी आम्हाला पाठिंबा तर दिलाच नाही. उलट ही चिमणी कशी वाचवता येईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. आणि ह्याचाच अर्थ दिसून येतं की सोलापूरच्या विमानतळाबाबत किंवा प्रगतीबाबत कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा लोकप्रतिनिधींना काही पडलेलं नव्हतं. आणि त्याचमुळं जर राजकीय पक्ष आणि जर लोकप्रतिनिधी आपण निवडून देत असू तर सोलापूरचा विकास कदापि होणार नाही. आणि सोलापूरच्या हे विमानसेवेचा एक अतिशय ज्वलंत आणि प्रोग्रेसचा प्रश्न होता, तो तर मार्गी लावलेला आहे. पण बाकी पुढचे अनेक प्रश्न आहेत. तर त्याच्यामध्ये सोलापूरच्या ह्याच्यामधला दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा आहे. इथले उड्डाण पूल, इथले रस्ते आणि इथलं पर्यटन, इथलं कचरा व्यवस्थापन, खड्डे आणि जी काही सोलापुरातली परिवहन सेवा पारगळलेली आहे, पाणी मिळत नाही इथं लोकांना, हे असे अनेक प्रश्न आहेत. तर जवळपास एक 13 जाहीरनाम्याचे पॉईंट्स आमचे आहेत. तर हे 13 कलमी जो आमचा जाहीरनामा आहे, याच्यामधला पहिला पॉईंटच हा आहे की सुरुवातीला मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई, गोवा, नवी दिल्ली आणि अहमदाबाद येथे विमानसेवा सुरू करायचा हा अजेंडा होता. पण त्यातला पहिल्याच अजेंडाचा पॉईंट आम्ही आज सोलापूर ते गोवा आणि सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा 23 डिसेंबरपासूनचं जे काही प्लॅनिंग आहे, त्याच्यात कदाचित मी महाराष्ट्रातला पहिला प्रतिनिधी असेल, कॉन्टेस्टंट, की ज्याने आपल्या अजेंड्यातला पहिलाच पॉईंट हा सिद्ध करून दाखवलेला आहे आणि विमानसेवा सुरू करून दाखवलेली आहे. पण आपल्याला एवढ्यावरच थांबायचं नाही. जर मला निवडून दिलं आणि मी जर आमदार झालो आणि आपलं प्रतिनिधित्व करायला लागलो, तर पुढच्या 5 वर्षात सोलापूरचं होडगी रोड हे आपल्याला आंतरराष्ट्रीय बनवायचं आहे, की जिथं ॲट ए टाईम 4 विमानं उभारतात, तर तिथं 13 विमानं उभारतील असं करायचं आहे. त्याच्यानंतर सोलापुरातून जे लोक विस्थापित झालेत, मुलं, इंजिनियर, डॉक्टर्स आणि सुशिक्षित आणि कामगार वर्ग, केवळ इथं रोजगार नसल्यामुळं, तर सोलापुरात IT, ऑटोमोबाईल, टेक्स्टाईल, रेडीमेड गारमेंट आणि वैद्यकीय क्षेत्रात नवीन आपल्याला इन्व्हेस्टमेंट्स आणि रोजगार उपलब्ध करून जे काही विस्थापित झालेले आणि मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगलोर इकडं गेलेले मुलं आहेत, त्यांना परत सोलापुरात आणायचं आहे. ज्यांची फॅमिलीची ताटातूट झाली आहे, तर त्यांना परत आपल्याला इथं रिलोकेट करायचं आहे. त्याचबरोबर सोलापूरचा जो दुसरा ज्वलंत प्रश्न आहे की इथं 7 दिवसाला उजनी धरण भरूनसुद्धा पाणी मिळत नाही आणि ते सुद्धा दूषित पुण्याचं पाणी पितो आहे आपण. तर ते अतिशय स्वच्छ पाणी 2 दिवसाआड मिळायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे इथलं जे काही पर्यटन आहे, आपल्या इथं धार्मिक 5 पर्यटन स्थळं आहेत. तर त्या धार्मिक पर्यटन स्थळांचं प्रोग्रेस आणि प्रमोशन करून त्याच्यामार्फत व्यवसाय वृद्धी करायची. आपल्या इथं नानजला माळढोक पक्षाचं संवर्धन केंद्र उभा करून तर त्याच्यातनं सुद्धा माळढोकसाठी बघण्यासाठी पर्यटन आपल्याला उभं करायचं आहे. इथलं पर्यावरणाचा जो ऱ्हास झाला आहे, उद्यानं नाही आहेत. आपल्या इथलं महात्मा गांधी उद्यानाची दुरावस्था होऊन त्याचं लायसन्स सस्पेंड झालेलं आहे. सोलापूरमध्ये एकही रिक्रिएशन सेंटर नाही की जिथं आपण लहान मुलांना
रविवारी शनिवारी घेऊन जाऊ शकतो. स्मार्ट सिटीमध्ये भयानक मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. सगळे प्रोजेक्ट 80 ते 90% हे फ्लॉप झालेले आहेत. तर ते सगळे आपल्याला परत रिस्टोअर करायचे आहेत. आणि परत सोलापूर हे आणि कचऱ्याने व्यापलेलं आहे. गेल्या 4 ते 5 वर्षात आपण जर बघायला गेलो, सोलापुरात जागोजागी कचऱ्याची ढीग आणि अस्वच्छता आणि आरोग्याचे प्रश्न उभा राहिलेले आहेत. तर ते कचऱ्यापासून मुक्ती मिळवायची आहे. सोलापुरातले रखडलेले उड्डाणपूल 2 आहेत ते, आणि रेल्वेचे उड्डाणपूल आणि रिंग रोड ते मार्गी लावायचे आहेत. सोलापूरमध्ये मूलभूत पायाभूत ज्या सोयी आहेत, कॉर्पोरेशननी देणं गरजेचं आहे. चांगले रस्ते, खड्डेमुक्त रस्ते आणि लाईट, अतिक्रमणमुक्त, प्रदूषणमुक्त, अवैध बांधकाम, मिरवणुका, DJ, अवैध धंदे, गुन्हेगारी ह्याच्यापासून आपल्याला सोलापूरला मुक्त करायचं आहे. आणि मुख्य म्हणजे सार्वजनिक परिवहन आपलं ते गेल्या 10 वर्षात बारगळलेलं आहे. एकेकाळी सोलापुरात 300 चांगल्या बसेस होत्या, डबल डेकर बसेस होत्या, पण आज 20 खटारा बसेसवर सोलापूर चाललेलं आहे. तर पुन्हा एकदा 300 शक्यतोवर इलेक्ट्रिक बसेस आपल्याला कार्यान्वित करून सोलापूरकरांना प्रदूषणमुक्त आणि अवैध रिक्षामुक्त करून इथं चांगल्या परिवहन व्यवस्था द्यायच्या आहेत. जेणेकरून सोलापुरात राहणाऱ्या लोकांना, जे 50 वर्षामध्ये कुठल्याही सुखसुविधेपासून वंचित ठेवलेलं होतं आणि सोलापूरचा जो सगळ्या क्षेत्रामध्ये ऱ्हास झालेला होता, तर ते प्रत्येक सोलापूरकरला अभिमान वाटावा आणि कमीत कमी एक आपल्या चांगल्या सुखसुविधा देऊन सोलापूरमध्ये राहता यावं असं वातावरण तयार करून जे विस्थापित झालेले लोक आहेत त्यांना सोलापुरात आणण्याचा हा 13 कलमी आमचा मानस आहे.